सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेघ हितवामुनिन्दो तेजसा भवतु ते जय मंगला भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स जय मंगलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। इथे आता आपण आहोत याला अंगुलीमाल चैत्य स्तूपा म्हटलेला आहे। हा जो चैत्य पाहताय तुम्ही स्तूप पाहताय जवळपास 112 फूट याची उंची आहे। किती 112 फूट याची उंची आहे। भगवंताची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे। असे बोट करून जे मूर्ती असते भगवंताची असं हे शिकवताना याला म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा। म्हणजे भगवान उपदेश करतानाची मुद्रा आहे, प्रवचन देतानाची भगवंताची मुद्रा आहे। तर ती मुद्रा तुम्हाला तिथे दिसते। भगवंताचं सुद्धा असं परिमंडल आहे जे आम्ही केलं असं परिमंडल, याला परिमंडल म्हणतात, फुल परिमंडल। एक खांदा उघडा जो असतो त्याला हाफ परिमंडल म्हणतात। भगवंताचं काही ठिकाणी हाफ परिमंडल असते आणि काही ठिकाणी फुल परिमंडल असते। तर हा तथागत भगवान बुद्धांचा बौद्ध धम्माचा एको संघाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्या चरण संपन्न सुगतो लोकविदना अनुत्तरो पुरुष धम्म सत्ता देव मनुष्य बुद्धो भगवाती बुद्धं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीतात् ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा संघं शरणं गच्छामि। नाला गिरी गजवरं अतिमात्रभूषणं
पहिले विहार म्हणून या विहाराला पाहिल्या जाते. या विहारात आपण पाहताय भगवंताची महाबली मुद्रा आहे. हे बुद्ध विहार दगडामध्ये निर्माण केलेलं आहे. देवाना पी यतीस राजाच्या कारकिर्दीमध्ये 3ऱ्या शतकामध्ये याचं निर्माण झालं. आपण पाहताय सर्वत्र थोडीही जागा शिल्लक ठेवली नाही. भगवंताच्या जीवनातील अतिविशेष अशा घटना त्याचे चित्र या ठिकाणी श्रीलंकेत बघितलं त्या टेकडीवर वरती गेल्यानंतर तर तो तरी छोटा आहे. त्यापेक्षा मोठे मोठे 2 चैत्य इथे वरती आहेत. हे जे ठिकाण आहे इथे आपण कशासाठी जायचं आहे तर गुडघे पाय थोडेफार दुखतील तो काही विषय नाही, पण यासाठी म्हणून आलो ही जी भूमी आहे ही जे ठिकाण आहे ना मिहिंतले तर याला म्हणतात श्रीलंकेला ज्या भूमीने बुद्ध धम्म दिला जसं आपण आपल्या सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि वन्दामि चेतियं सर्वं सपठाने उखित खगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथङ्गो लिमालवन्तम् इधिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं साधु नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स न कायमजे संतेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का पत्तो सप्पन्युतं सत्था वंदेतं बोधिपादपं इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता. इमे हेते महाबोधी म्हणजे हा बोधिवृक्ष जो आहे त्याला म्हटलं इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता. लोकनाथेन पूजिता म्हणजे लोकनाथ भगवंताला म्हटलेला आहे. लोकनाथाद्वारे म्हणजे भगवंताच्या द्वारे पूजा केलेला. इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी. आम्ही सुद्धा अहम पीते नमस्सामी नमस्कार करत आहोत, वंदन करत आहोत. बोधी राजा काय म्हटलं याला
श्रद्धाय जय भीम. श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, आज आम्ही श्रीलंकेमध्ये आहोत. अनुराधापूर या ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणी आपण पाहताय. माझ्या पाठीमागे हा जो भव्य दिव्य असा जो स्तूप आहे, हा पहिल्या शतकामध्ये इथल्या राजा वट्टगामिनी यांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण केलेला त्या काळचा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. आणि त्यामुळे या स्तूपाला वंदन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी म्हणून आम्ही ही धम्मसहल घेऊन इथे आलेलो आहोत. हे ऐतिहासिक अनुराधापूर शहर आहे. आताच आम्ही इथे ऐतिहासिक जय श्री बोधी वृक्षालाही वंदन केलं आहे आणि इथे सुद्धा आम्ही त्रिवार वंदन करतो. या विहाय मतीस चकवाद केतुं वादाभिरूपितमनं अतिअन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साधु साधु नन्दोपनन्दभुजगं विबुधं महिधी. असं या स्थळाला नाव आहे. या नावाने संबोधले जाते आणि अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि प्राचीन हे स्थळ आहे. कारण इथे पहिल्या शतकामध्ये राजा वटगामिनी याच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्या सर्व देखरेखीमध्ये पूर्ण भिक्षू संघात राहण्यासाठी, थेरवादी महायानी परंपरेतील भिक्षूंना राहण्यासाठी म्हणून ह्या लेण्या तयार केल्या. माझ्या मागे तुम्ही पाहताय, अत्यंत सुंदर ह्या लेण्या आहेत. भारतातल्या लेण्या एकीकडे आणि श्रीलंकेतल्या लेण्या एकीकडे. आताच आम्ही त्या लेणीमध्ये आपण गेला होता. फार मोठी भव्य दिव्य अशी महापरिनिर्वाण मुद्रा तुम्हाला पाहायला मिळालेली असेल. Affected one of the invasion, right? Pensa getting Master Chasma.
विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आणि श्रीलंकेमध्ये 2 प्रकारचे विहार आहेत. श्रीलंकेत 2 प्रकारचे विहार आहेत. एक विहार असे आहेत की जे राजे लोकांनी बनवलेले आहेत. कोणी? कारण इथे राजेशाही होती त्या काळामध्ये, तर राजे लोकांनी जे विहार बनले त्याला राजविहार सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरे मग सर्वसामान्य लोकांनी बनवलेले पण विहार आहे. असे 2 प्रकारचे विहार आहेत. तर हे जे विहार आहे हे राजविहार आहे. साधु साधु नमो तस् भगवतो अरहतो सम्मा. हे आहेत मथंताचार्य बुद्धघोष, आचार्य बुद्धघोष. तो बुद्धघोष ने रुका हुआ जगह ये बकामि धनं याणागदेन विधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि. बाहुं सहस्र. आज आम्ही श्रीलंका देशातील या ऐतिहासिक आणि प्राचीन अशा पावन पवित्र कॅन्डी शहरामध्ये असलेल्या दंतधातू विहारामध्ये पोहोचलेलो आहोत. 3ऱ्या शतकामध्ये म्हणजे जवळपास सम्राट अशोकाच्या शतकामध्ये, कारकिर्दीमध्ये, कालखंडामध्ये जेव्हा सम्राट अशोकाने त्या काळातील भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या भगवंताच्या अस्थींवरती तत्कालीन राजे लोकांनी स्तूप बनवले होते, त्या सगळ्या स्तूपांचं उत्खनन केलं. भगवंताच्या अस्थी संकलित केल्या आणि संकलित करून नव्याने सम्राट अशोकाने भारतभरामध्ये जवळपास 84,000 स्तूप चैत्य विहारांचं निर्माण केलं आहे. आणि त्यासह सम्राट अशोकाची एक जगाला सर्वात मोठी देण अशी आहे भगवंताच्या संदर्भामध्ये की सम्राट अशोकाने आपली मुलगी मुलगा तर भिक्खू भिक्खुणी संघामध्ये दान दिले, परंतु भारताच्या जवळपासच्या एरियामध्ये आशिया खंडामध्ये असलेल्या राजे लोकांना सुद्धा बुद्ध धम्म पोहोचवण्याचं काम सम्राट अशोकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आता आम्ही जिथे आहोत हे दंतधातू विहार आहे. इथे भगवंताचा दंतधातू आहे आणि त्याचं वंदन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी जगभरातील लाखो लोक इथे येत असतात. आपण पाहताय पर्यटक युरोपातूनही आलेले आहेत, आशिया खंडातूनही आलेले आहेत. आणि मग सम्राट अशोकाने 3ऱ्या शतकामध्ये जवळपास जेव्हा महेंद्र भंतेजी, संघमित्रा माताजी इथे आल्या तेव्हा
तेजसा भवतु ते जय मङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणं बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम और जय भीम जय मङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि उखित खगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं लिमालवन्तम् इद्भिः सङ्कतमनो नमो तस्स भगवतो कट्वानकटमुदरम् इव गभिनीया चिन्ताय दुःखवचनं सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते
भगवान बुद्ध आपले श्रीलंकेमध्ये देखील आलेले होते, येऊन गेले होते इथल्या राजाच्या विनंतीवरून. आणि भगवान बुद्ध जेव्हा इथे आले तर तेव्हा भगवंताला बसण्यासाठी एका धम्म आसनाची निर्मिती केली होती. विशिष्ट प्रकारचं आसन भगवंताला बसण्यासाठी केलं जात होतं. तर सोन्याची आहे. सचं विहाय मतिस चकवाद केतुं वादाभिरूपितमनं अत्यन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. नन्दोपनन्दभुजगं विबुधं भूतेन धैर्यभुजगेन समापयन्तो विधुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. दुकाहदीठि भुजगे नसुदाट्टहतं ब्रह्मं विशुद्धिज्योतिनिधि भकामिधानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. एतापि बुद्ध जयमंगल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपद्धवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो.